हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळं सामान घेऊन आले किराण्याचं. म्हणजे मी इतके नव्हते गेले, हिचे पप्पा मी आणि स्वर आणि आम्ही गेलो होतो. तेच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करतो. पूर्ण महिन्याभराचा नाही आहे हा, म्हणजे महिन्यातनं दोनदा एकदा होतंच आमचं. आणि दोनदा कधी होतं कधी तीनदा होतं, जसजशा वस्तू संपते तसं मग मी आणत जाते. म्हटलं चला मग तुम्हाला पण दाखवा आमच्या चौघांपुरतं. असं एक 15 दिवसाच्या हिशोबाने असं 15 बऱ्याच गोष्टी जातात, महिनाभरही जातो. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या येतात. जवळच आहे किराणा दुकान, तिथूनच आणतो आम्ही. तर मग आज आणलं आहे जरा बऱ्यापैकी. तर म्हटलं आहे ना आपण यांच्याबरोबर सोबत शेअर करूया. चला मग मी तुम्हाला दाखवतो. साखर आहे ही महिन्याभरापेक्षा जास्तच जाईल. साखर तर चहा घेतो आम्ही, त्याच्या व्यतिरिक्त तो दोघींना दुधामध्ये तर नाही. इरूला तर प्रोटीन पावडरच देते मी, त्यामुळे तिचा प्रश्नच येत नाही दुधामध्ये साखर देण्याचा. आणि फारसं कधी गोड बनवतो तर मी बऱ्याचदा प्रयत्न करते की गुळामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं मी गुळाचा वापर करते. तर साखरेचा चहा आम्ही घेतो असतो दोघं पण, त्यामुळे त्या हिशोबाने करतो साखर आहे. म्हणजे साबुदाणे कधी वाटलं शेंगदाणे घालून साबुदाणे शेंगदाणे जातील मला महिनाभर जातील शेंगदाणे. त्याच्यानंतर पोहे करण्यावर डिपेंड, शक्यतो जाईल महिनाभर जाईल तिलाच. बायचान्स जर केलं बरं 1-2 दिवस आड वगैरे झाले तर मग सांगू नाही शकत. आणि त्यानंतर तूर डाळ आहे, तूर डाळ 15 दिवस किंवा मग फार दिली जर नाही केली तर मग जाऊ शकते महिनाभर. मग डाळ कसं इरा आणि स्वरा दोघींना रोज तुम्हाला जसं मी बोलली होती की रोज मी वरण भात करते, तर मग मूग डाळीच शक्यतो मी वापर करते. तर ती महिन्याभराच्या आतच शक्यतो संपून जाईल. किचन किंग मसाला आहे तो मी आणणार लागेल. खोबरं जाईल महिनाभर जाईल मला. त्यानंतर कांदा लसूण मसाला आहे, धना पावडर आहे, पॅकिंगचंच आणते मी. हळद महिनाभर जाईल. जिरे आहे ते जातील, मोहरी ते पण जातील. हिंग आहे, हिंग जाईल महिनाभर. त्यानंतर 2 टोमॅटो केचप आहे. इरू खाते टोमॅटो केचप कशासोबत, पराठा असो काही असो किंवा मग काही जरी असेल तर ती खाते सॉस बरोबर बऱ्यापैकी. तसं ते बिस्किट चालू घेतलं होतं. त्यानंतर मसूर डाळ आहे, मसूर डाळ जाईल महिनाभराच्या बरंच जाईल, फार खात नाही पण करून ठेवली. आणि ही अख्खे मसूर आहे, मसूर पुलाव करते ना मी, त्यासाठी मग अख्खे मसूर घेऊन आले, मला आवडतो मसूर पुलाव. त्यानंतर अख्खे धान्य मसाल्याच्या भाजीसाठी जाते, ते महिनाभर जाते. त्यानंतर लायझॉल तर आणायला लागेल परत एकदा, एकच बॉटल होती ती तशी जात म्हणून एकच आणली. हार्पिक पण छोटी ती आणायला लागते. अशाच गोष्टी आणतो आम्ही वर सगळं. खोबरं ते पण महिनाभरात होतं, एकदा आणलं होतं. त्यानंतर पॉन्स पावडर आहे, दोघींना लावते मी कधी, तसं शक्यतो दोघींना नाही लावत, इरा आणि मी लावतो. स्वराला नाही, तिला हिमालयाचा, तिचा बेबी सोप हिमालयाचा आहे. आमच्या आंघोळीचे डेटॉल ते जाते महिनाभर जाते. त्यानंतर बिल बाथ ते महिनाभर एखादा कधी कधी राहतो, कमी पडून जातो तर आणायला. त्यानंतर मग बिल आहेत हे आहेत 10 आहेत, ही महिनाभर जाते. तर तेल होतं माझ्याकडे, सध्या फक्त एकच आणलं. मी राईच्या तेलावर स्विच केलं आहे, राईचं तेल वापरते मी सध्या म्हणजे म्हणायला गेल्यापासून झाले 2-4 महिने झाले, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही झाले. राईचं तेलच वापरतो आम्ही आणि इतका काही फरक जाणवत नाही असं टेस्टमध्ये. जर आपलं रेग्युलर टेस्ट आहे तर तसंच काही एवढं विशेष फरक नाही पडत आणि चांगलं आहे, मला तर आवडतं आहे राईचं तेल, तेच वापरतो राईचं. घरात होते 2 बॉटल म्हणून मग एकच आणली सध्या. केलंच होतं का मग येताना घेऊन आली. तर असा किराणा आहे. आणि किराणा काय गहू तांदूळ एकत्रच घेऊन येतो, ते दर महिन्याचा हिशोबाचं नाही असतं. बऱ्यापैकी महिनाभर पुरेल एवढं गहू तांदूळ एकत्र घेऊन येतो आम्ही. आणि बाकी हेच वरच्या गोष्टी. तर आज काही नाही, माझ्या म्हणजे जे किराणा आहे तेवढं मला लागतं महिनाभर. काही गोष्टी जातील महिनाभर, काही महिनाभर नाही जाणार असं आहे. तर
तसं मी तुम्हाला एखाद्या दिवशी माझं महिन्याचं बजेटसुद्धा सांगेल कसं असतं, म्हणजे मी कसं महिन्याचं बजेट करते, त्यातून तुम्हाला कदाचित काही आयडिया मिळाल्या त्यासाठी मग, किंवा मग तुमच्याकडे काही आयडिया असेल तर त्यासुद्धा मला तुम्ही सांगायचं. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने किराणा भरता का, जसं मी विचार करते थोडं दिवसाचं की एकत्र 2-3 महिन्याचा भरतात, ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय.